जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची गोंदियाची सर्वात मोठी बातमी। आज नगर परिषद आपण पाहतो ऍक्शन मोडवर आलेली आहे। एनएमटी कॉलेज जवळ काम चालू आहे। असंच काम पूर्ण शहरात चालू राहणार का? निश्चितपणे असं काम पूर्ण शहरात सुरू राहणारच आहे आणि राहण्याचे काय याच्यामध्ये विचारण्याचं काय गरज आहे। हे काम नगर परिषदची जबाबदारी आहे, हे त्यांनी त्या हिशोबाने त्यांनी पार पाडावे। आज इथं माननीय पूर्व नगरसेवक धर्मेश अग्रवाल यांच्या सांगितल्यावरून मी स्वतः आणि आमचे नगर परिषदचे उपाध्यक्ष संतोषभाऊ पटले, वरिष्ठ नगरसेवक पंकजभाऊ यादव, नकल दहलिया आणि इतर या परिसरातले सगळे माननीय नागरिक इथं उपस्थित आहेत। खूप जड अशी ही परिस्थिती आहे की नगर परिषदने DP रोड जे सरळ टिबीटोली या भागात किती 80 फूट आहे 60 फुटाच्या DP रोडवर बांधकामाची परवानगी नगर परिषद गोंदियाने दिलेली आहे। मी आज दुपारपर्यंत सगळी माहिती टाउन प्लॅनिंग विभागाला काढायला सांगितली आहे। 2-2:30 वाजता 3 वाजता नगर परिषदच्या सभागृहात ती बैठक ठेवलेली आहे। तिथं माननीय उपाध्यक्ष आणि पूर्व नगरसेवक हे उपस्थित राहणार आहे। आणि इथं जे परिस्थिती आहे की आमचं जे नगर परिषदेचे जे नालीमधलं निघणारं जे पाणी आहे ते जिथं कुठं म्हणजे जवळजवळ सगळ्याच जागी जाम लागलेलं आहे आणि त्यामुळे कुठंतरी नगर परिषदची जी ही हलगर्जीपणा आहे ते निश्चितपणे हे दाखवतं की आमची नगर परिषद ही काम करण्याची यांची अजिबात इच्छा नाही आहे। जिथं तिथं यांनी बोगस परवानगी दिलेली आहे आणि जे काही एन्क्रोचमेंट या भागात आहे ते काढून व्यवस्थित रोड रस्ते नाली करून देणे हे नगर परिषदची जबाबदारी आहे। नगर परिषदेकडून आपण पाहिलं तर प्रभाग 5 मध्ये साफसफाई चालू आहे, मशीन देखील आणलेली आहे। ही कारवाई आजच होईल की नेहमी होणार आहे? आपल्यासोबत आहे नगर परिषदेचे उपाध्यक्ष, काय सांगाल सर? ही कारवाई जी आहे ती धडक रेग्युलर चालू राहील की मध्येच बंद होईल? नाही, ही कारवाई रेग्युलर सुरू राहील आणि ज्यांनी नालीवर जे अतिक्रमण केलेले आहे आणि जे रोडावर अतिक्रमण केलेले आहे त्यांना परमिशन कुठं मिळाले, कुठून येत आहेत तेही आपण सर्व अधिकाऱ्यांना आणि जे ज्यांचे डिपार्टमेंट आहेत टाउन प्लॅनिंग आणि बांधकाम विभाग त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती मागवण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या आज। आणि आपल्यासोबत पूर्व पार्षद श्री धर्मेश भैया अग्रवाल आणि त्यांच्या घरच्या वहिनी यांच्या बोलण्यावर आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज इथं बुलढाणा बँकच्या मागे ही जे नालीची दुर्दशा आहे आणि त्याच्यावर जेवढे जे अतिक्रमण आहे आणि जे पुल्याचे जाम आहे, ही कारवाई नेहमी पूर्ण गोंदिया शहरामध्ये जिथं कुठंही आपली समस्या असेल तिथं जाऊन मी स्वतः उभा राहून करण्याचा प्रयत्न करीन। हमारे साथ प्रभाग क्रमांक 5 के पूर्व पार्षद बेबी अग्रवाल और अभी पार्षद है भाभी सीमा अग्रवाल। क्या बताएंगे? प्रभाग 5 में अनेक समस्या है। आज जिस जगह साफ सफाई हुई है वैसे क्या पूरे प्रभाग में होगी? प्रभाग क्रमांक 5 में सीमा के नेतृत्व में मैं काम कर रहा हूँ और आज मैं बहुत दिनों से ये परेशानी जो चल रही है इससे मैं बहुत ज़्यादा परेशान था, लेकिन पावर नहीं था। अब सत्ता में आने से मुझे लगा कि मुझे और ज़्यादा काम करना चाहिए। इस वास्ते मैंने आज उपाध्यक्ष और अध्यक्ष दोनों को अपने वार्ड में बुलाया और दोनों को मैंने अपनी वार्ड की समस्या दिखाई, जो जीनाइन समस्या है जिससे पूरा वार्ड जो है अस्त व्यस्त है। कहना चाहिए कि मतलब नाली भी गायब हो गई यहाँ से, इतना अतिक्रमण भी है लोगों का। तो ये जो जिम्मेदारी है ये नगर परिषद की है और मैं इस पर ये बोलना चाहूँगा कि जो लोग मकान बनाने के लिए जो मटेरियल रखते हैं इसका नगर परिषद में जब मीटिंग होंगी, जनरल आम सभा होंगी, उसमें ये ठहराव हुआ जाए कि इनके ऊपर में मटेरियल रखने का कितना फाइन लगाया जाए या कितना चार्ज लगा जाए, जिससे नगर परिषद को आवक भी हो और लोग उतरे भी, जिससे मटेरियल जल्दी भी उतरे। आज सफाई के लिए जो पैसा लगता है वो कहाँ से आएगा? क्यों? क्योंकि उनका मटेरियल गिर रहा है। वो तो अपना मकान बना लेते हैं लेकिन सफाई होती नहीं है, तो उन्हीं के पैसे से उनकी सफाई हो। इस तरीके का एक नियोजन करने के लिए हम एक प्रस्ताव रखने के तो आवेदन करने वाले। धन्यवाद।